बापरे बाप! या आउटफिटसाठी एवढे डी-एम आले ना, की "ताई तुम्ही हा ड्रेस कुठून घेतला? कितीला घेतला? प्लीज सांगा. याची लिंक शेअर करा." म्हटलं चला आज तुम्हाला सांगते. सो त्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. सो सकाळी उठल्याबरोबर तर आमची पंचायत बसली आणि त्या पंचायतसोबत मी मस्त अशी कॉफी एन्जॉय केली. बिकॉज आज संडे होता आणि माझा चीट डे होता. देन आज मला कम्फर्टर सुद्धा धुवायचं होतं. सो मी ते मशीनला लावलं आणि त्यानंतर मी माझ्या नवऱ्याला 2-4 कामाच्या गोष्टी शिकवल्या. त्याला शिकवता-शिकवताना जेवायचा सुद्धा वेळ झाला. सो पटकन जेवण आवरलं आणि त्यानंतर दादा-भाभीची गावाला जायची तयारी चालू झाली. मग काय त्यांना ना आम्ही त्यांची जिथे गाडी उभी होती ना, तिथे सोडायला गेलो. त्यांना बाय-बाय केलं आणि पटकन घरी आलो आणि त्यानंतर मी हे काम हातात घेतलं. ॲक्चुअली हा जो मी लेप लावला होता ना, तो वाळल्यामुळे मला एवढं जास्त इरिटेट होत होतं ना, म्हटलं आता मला हा ठेवायचाच नाही आहे म्हणून तो काढून टाकला. पटकन फ्रेश झाली आणि परत मी कामाला लागली. आज तर माझं खूप मोठं काम होतं. मला ना सगळे ड्रॉवर साफ करायचे होते. एवढा पसारा झाला होता ना, की तो आवरता-आवरताच संध्याकाळ झाली आणि उभं राहून-राहून पाय वेगळे दुखायला लागले होते. म्हणून थोड्या वेळ ना गरम पाण्यात पाय टाकून ठेवले आणि नंतर एक छान अशी झोप घेतली. मस्त रिलॅक्स झाली होती आणि उठल्यावर मला भूक सुद्धा लागली होती. मग काय, आम्ही मस्त असे फोडणीचे सरगुंडे बनवायला घेतले आणि त्यात ना मला सौरभनी सुद्धा मदत केली. संडे असायचा काहीतरी तर फायदा व्हायलाच हवा ना, म्हणून मी त्याची मदत घेतली आणि असे टेस्टी सरगुंडे बनवून ना खाऊन घेतले आणि त्यानंतर सिम्बाची गंमत चालू झाली. आज ना आम्ही सिम्बासोबत भरपूर अशी मस्ती केली. त्यानंतर थंडगार असं निंबू सरबत घेतलं आणि मग ना मी पटकन फ्रेशन अप होऊन माझ्या मम्मीकडे गेली. कारण तिथे ना माझे हे फ्रेंड झालेले होते. सो त्यांच्यासोबत भरपूर गप्पा झाल्या आणि आता मी तुम्हाला या आउटफिटबद्दल सांगणार आहे, ज्याची तुम्ही वाट बघत होता. सो हे आउटफिट ना मी Myntraवरून घेतलेलं आहे. खूप अफोर्डेबल आहे आणि खूप सुंदर आहे. जर याची लिंक तुम्हाला हवी असेल ना, तर लगेच मला कमेंट करा.